वाढत्या तापमानाचा सर्वाधिक फटका बसतोय तो पक्ष्यांना। म्हणूनच गोंदिया जिल्ह्यात एक स्वयंसेवी संस्था या पक्ष्यांच्या मदतीसाठी पुढे सरसावली आहे। या संस्थेनं शहरातील सुभाष उद्यानामध्ये पक्ष्यांसाठी पाणवठे तयार केलेत। गोंदिया जिल्ह्याचा पारा दिवसेंदिवस वाढत चाललाय। या वाढत्या तापमानाचा सर्वात जास्त परिणाम पक्ष्यांवर होतोय। पाण्याअभावी पक्ष्यांमध्ये उष्माघाताचं प्रमाण वाढू लागलंय। पाण्यासाठी सुरू असलेली पक्ष्यांची भटकंती थांबावी म्हणून शहरातील JCI गोंदिया राईस सिटी ही स्वयंसेवी संस्था पुढे सरसावली आहे। या संस्थेनं शहरात पक्ष्यांसाठी पाणवठे तयार करण्याचा चंग बांधलाय। सुभाष उद्यानातील प्रत्येक झाडावर मातीची भांडी ठेवण्यात आली। या बागेत तब्बल 200च्या आसपास भांडी ठेवण्यात आली। इतकंच नाही तर उद्यानात मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या नागरिकांनाही भांड्यांचं वाटप केलंय। या संस्थेनं पहिल्याच टप्प्यात पक्ष्यांसाठी 1100च्या आसपास भांडी वितरित करण्याचा मानस व्यक्त केलाय। बस यही अपील लोगों से है, हमारे तरफ से JCI गोंदिया राइस सिटी की तरफ से, कि ज़्यादा से ज़्यादा लोग पक्षियों पे ध्यान दें और उनके लिए पानी और दाने की व्यवस्था रखें। कि जितने भी लोग गोंदिया शहर से आएंगे और वो हमसे कांटेक्ट करेंगे या हम जिन तक पहुंच पाएंगे, जैसे सरकारी कार्यालय है, हॉस्पिटल्स है और गोंदिया शहर के जो प्रमुख मार्ग है जहाँ जहाँ पर पक्षी रहते हैं, मतलब उड़ते हुए मिलते हैं, वहाँ पर उनके लिए हम व्यवस्था करें। जिथे हरियाली असते तिथे पाहत आम्ही बघतो आणि हे गार्डन एक अशी जागा आहे जिथे पक्षी जास्तीत जास्त असतात। त्यामुळे आम्ही हे जागा सिलेक्ट केलेली आहे आणि इथे जास्तीत जास्त आम्ही पॉट लावू शकतो। गोंदिया जिल्ह्यात स्थलांतरित पक्ष्यांची संख्या मोठी आहे। ही संख्या आणखी वाढावी यासाठी ही संस्था विशेष प्रयत्न करते। उद्यानापासून पाणवठ्यांची सुरुवात केल्यानंतर शहरातील सरकारी कार्यालय आणि नागरी वस्तीत देखील पक्ष्यांसाठी पाणवठे तयार करण्याचा या संस्थेचा मानस आहे। मैं वैसे नियमित रूप से गार्डन आता हूं और जो मेरे सहयोगी लोग हैं, मैं सबसे अपील करूंगा कि वो गार्डन में आते हैं तो बर्तन में पानी डालने का प्रतिदिन प्रयास करें और कार्य करें। असंच पॉट आम्ही सरकारी ऑफिस, SP ऑफिस झालं जसं हॉस्पिटल आणि असं काही संस्था त्यांना देणार आणि काही लोकांना आम्ही जे फिरायला येतात त्यांना पण हे भांडे आम्ही वाटप केलेले आहे। या स्वयंसेवी संस्थेच्या पुढाकारानं अनेक पक्ष्यांची पाण्यासाठी असलेली भटकंती थांबणार आहे। JCIनं पक्ष्यांना वाचवण्यासाठी सुरू केलेला उपक्रम कौतुकास्पद आहे। असा उपक्रम प्रत्येक शहरात राबवल्यास उन्हाळ्यात पक्ष्यांची भटकंती नक्कीच थांबेल आणि त्यांचं संवर्धन होईल। माधव चंदनकर, झी मीडिया, गोंदिया। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।